चिपळूण जवळच्या लोटे MIDC मधील एका कंपनी विरोधात स्थानिक मालवाहतूक संघटनांनी शुक्रवारी सकाळी सुरू केलेले आंदोलन सायंकाळी संपुष्टात आले। या कंपनीमध्ये परप्रांतीयांना प्राधान्य दिलं जातं आणि स्थानिकांना डावललं जातं असा चिपळूण येथील मालवाहतूक संघटनांचा आरोप आहे। त्यामुळे कंपनीच्या गेटसमोरच ट्रक मालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती। जोपर्यंत कंपनीचे अधिकारी चर्चेसाठी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ट्रक मालकांनी बोलून दाखवला होता। अखेर संबंधित कंपनीचे अधिकारी चर्चेसाठी दाखल झाल्यानंतर चर्चेअंती मालवाहतूक संघटनेने आपले आंदोलन सायंकाळी मागे घेतले। आज चिपळूण खेड वाहतूक संघटनेच्या वतीने मनमानी कारभाराला कंटाळून सगळ्या चालक मालक एकत्र येऊन जो काय आंदोलनाचा इशारा उभारला होता, त्यामध्ये आज कंपनीतील काही स्थानिक कर्मचारी असतील जे युनियनवरती लीडर म्हणून काम करतात, त्यांच्या माध्यमातून कंपनीतील अधिकारी वर्ग असेल, आज आमच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा आमच्या काही ज्या समस्या होत्या, या समस्यांमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 4 दिवसामध्ये या सगळ्या समस्या आहेत त्या समस्यांवरती आम्ही उपाय करू आणि निश्चितपणे त्याच्यात आम्ही तुम्हाला समाधानकारक असं उपाययोजना करून तुम्हाला समाधान प्राप्त होईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।